सांग बरं रे बारक्या, या जमान्यात हुशार लोक कोण असेल? नुसते आपल्या कामात व्यस्त राहणारे आहे का चबर चबर बोलणारे आहे? तो प्रश्न चांगला विचारला रे गणे भाऊ. हे महत्वाचीच गोष्ट आहे. पण आजच्या जमान्यात चुत्या बनवणारे आणि लबाड बोलणारे हेच लोक हुशार मानले जाते. काऊन का बिचारे साध्या स्वभावाच्या लोकांचं काही खरं नाही या जमान्यात. अरे बाबू बारक्या, आपल्या भारताची लोकसंख्या अफाट वाढलेली आहे चीन सारखी. आता जे नाही ते आपण तसे बोलायला दिसतो तसे बनिये बी आपापली शक्कल लढवते. कोणाला कसं चोत्या बनवावं, कोणाला कसं काय पैसे काढावं, या जमान्यात हेच प्रॉब्लेम चालू. अरे हो रे गणे भाऊ, आजकाल तर मास्तर लोक बी यूट्यूब काढायला लागले. त्याले पगार कमी पडून राहिले, खर्चा पाण्याले पोट्टे शिकवाले. ते राहिले कामाचे शिकवणं ऑनलाईन शिकवणं राहिलं, वर्गातनी बरोबर शिकवून राहिलं. पैसे असेल तर बोला म्हणते. हे पैशाची सरभराट असल्याशिवाय लोकांना अजिबात बरोबर वाटत नाही. आजकाल हे चालचाल जमाने गेलेला आहे बनवायचा. लोकायला म्हणते तुम्ही पहा आम्ही काय टाकतो, कसे टाकतो, किती हुशार आम्ही. आणि आम्ही मुंबई फिल्म सिटीतनी गेलो नाही एवढंच आमचं. नाही तर माझी बायकोही मास्तर येईल, मी मास्तर, माया पगार, तिचा पगार, यूट्यूबचा पगार, म्हणजे झाले आम्ही राजे माणसं. इकडल्या भागातले आम्हाला कुठंच जायचं काम नाही. आणि आम्ही हिरो हिरोईनपेक्षा बी कमी नाही. आता पुढच्या जमान्याचं पाहावं लागते दादा. पुढचा जमाना तर लय वाईट येणार आहे चुत्या बनवायचा. अरे का रे बाबू गणन बर का, कसं काय आले माझ्या घराकडे तुम्ही आज? तुमचं शाळेत तुम्ही येत नसताना माझ्या घराकडे कसं काय आले? अहो सर, मला बी वाटलं तुमच्यासारखं काहीतरी शिकाव, कसं काय बोला लागते, यूट्यूब बनवा लागते. तुम्ही आम्हाला शाळेतनी काय शिकवता? नुसतं सारे लोक चुत्या शिकवता, यूट्यूबवर आपले कार्यक्रम दाखवता. आणि लेकराले कसं काय शिकवा, लेकरासाठी काय यूट्यूब काढा हे तुम्हाला नाही समजत. म्हणून म्हणलं आता तुमच्या घरी जाऊनच ट्रेनिंग घ्यावं, कसं काय करावं काही समजून नाही राहिलं आम्हाला आमच्या भविष्याचं. आमचे मायबाप तर आम्हाला काही पैसा लावायला तयार नाही. मग म्हणलं आता तुमची तरी भेट घ्यावं. अरे गणन वर्ग, तुम्हाला सांगतो बाबू, आजकाल सारा पैशाचा काळा बाजार आहे. पैसा दिला, खर्च केला तर शिकणं होते, राहणं होते. नाही तर पैशाशिवाय काहीच होत नाही. बगर पैशानं बापानं मले लाखानं पैसे खर्च केले तेव्हा मी तुमच्यासाठी मास्तर होऊन बसलो. आणि आता मला पैसे कसे निघन याच्यासाठी पाहून राहिलो मी. ट्युशन घेणं एक तर जमत नाही, म्हणून मी असे उद्योग चालू केले. यूट्यूब काढाव, तुम्ही काही करा. शाळेत जेवढं शिकवणं होतं तेवढं तुम्हाला शिकवतो. बाकी मग मी माझ्या हिशोबानं काम करत असतो घरी जाऊन. म्हणून हे आजचा असा प्रश्न आहे आजच्या युगातला. हो सर, आमच्यापाशी मोबाईल आहे. आता आम्ही बी असाच उद्योग करतो. आता नाहीतरी आमच्यासाठी आमचा बाप काही पैसा लावायला तयार नाही. आता आम्ही काय करावं? अशा टवायचे पिक्चर काढले, आपले इकडे तिकडे बोलले चबर ते झालं काम. काय लोक बरोबर बांधते तिच्यातनी. तसंच आम्ही बी करून पाहतो. तुमचं कसं काय आहे ते तुम्ही पाहिजा. पण चल बरं का भाऊ, आता आपण आपल्या कामी लागू. काही आता या मी तर काही विचार करत बसून काही उपयोग नाही आपला. आता आपल्या कामी लागून आपण पाहू आपलं. बस झालं यायचं नाटक, यायच्या मतानं बोलणं चालणं. आता आपल्या मतानं आपणच पाहू. याच्या मतानंच आपण बोलून राहिलो. पिक्चरात कसं बोला लागते, काय बोला लागते, आणि आपल्याला कोण शिकवून. तुम्ही सगळ्या लेकराच्या हाती एक मोबाईल द्या ना, आणि मग त्याला शिकवा. आजकाल सारं इंटरनेटचा जमाना आला. तुम्हीच एकटे आपली हुशार राहिले म्हणजे जमान काय. आमचं कसं भागन पुढच्या जमान्यात. चाल बरोबर आता बारके आपल्या घराकडे. कसं होईन तर हो बा या भारताचं आपलं. पहिले आपलंच पाय आपलं कसं होईन तर. हे मास्तर लोक तर काही नाही, हे यायचंच आहे पाहायला बसलेले. आता आपलंच आपण पाहू कसं करावं लागतं उद्यापासून. चल बाबा आपल्या घरी.